आरटीई अंतर्गत पालकांकडून बेकायदेशीर फी वसूल प्रकरणी इंग्रजी माध्यमिक शाळांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करा या मागणीसाठी कोल्हापूर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, उपाध्यक्ष सतीश दूधगावकर, सचिव रघुनाथ कांबळे, उपाध्यक्ष अविनाश बनगे, देवेंद्र कांबळे, तुळशीदास धनवडे, भीमराव कोरगे, शिवाजी कांबळे उपस्थित होते। मी संजय गुदगे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष। आज जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने आरटीई अंतर्गत मोफत व सक्तीचं शिक्षण देण्यासाठी अर्ज करण्यासाठी जाहीर केलेले होते। त्याप्रमाणे महाराष्ट्रातील व कोल्हापुरातील बरेच पालकांनी मुलांना आरटीई अंतर्गत 25% कोटा असल्यामुळे ते लाभ घेण्यासाठी बरेच जणांनी अर्ज केलेला होता व त्यांचे अर्ज त्या शाळेमध्ये मंजुरी झालेले आहे। त्यांच्या मुलांची पालकांच्या मुलांची नावं देखील त्यामध्ये आलेली आहेत। पण कोल्हापूर शहरातील एक बरीच शाळा आहेत, त्यामध्ये क्रायन्स प्रायमरी स्कूल व लिटल फ्लॉवर स्कूल ह्या शाळेमध्ये जे संस्थापक असतील त्या संस्थापकांनी त्या पालकांना 25 ते 30 हजार रुपये दिल्याशिवाय तुमच्या मुलांचं ॲडमिशन होणार नाही, तुम्ही कुठेही तक्रार केला तरी तुमच्या मुलांचं आम्ही ॲडमिशन करून घेणार नाही, हे असे दमदाटी वगैरे करण्याचं काम सुरू आहे। त्यासाठी आम्ही आज शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन त्या शिक्षण संस्थेला काय असेल ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी आज निवेदन दिलेलं आहोत। तरी ज्या कोल्हापूर शहरामध्ये ज्या पालकांनी ज्या मुलांना ॲडमिशन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दिलेले आहेत त्या पालकांना आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं विनंती करत आहोत की जे संस्था चालक आपल्याला जे त्रास देत असतील, पैशाची मागणी करत असतील तर तुम्ही आमच्या युनियनशी संपर्क साधावा व आपल्याला योग्य ते न्याय देण्यात येईल। तसेच या शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही आज सांगून आलेलो आहोत की या 2-3 दिवसामध्ये त्या शाळेवर जर का कारवाई नाही केला तर उग्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आलेलं आहे। माझं नाव भीमराव कल्लाप्पा कोरगे। मी माझ्या मुलगीचं ॲडमिशन ITमधून केलेलं होतं, तरीसुद्धा ITमधून नाव त्याचं सिलेक्ट झालेलं आहे। तरीसुद्धा ते आम्ही शाळेत गेल्यानंतर म्हटलेत काय क्रॉन शाळा शाहू दयानंद स्कूल येतं, मग तिने काय म्हणलेत तुमचं ॲडमिशन झाले खरं पैसे तुम्ही भरा लागणार। मग मी म्हणते त्याचे किती भरा लागणार, ते म्हणतात 25,000 रुपये तुम्ही भरा पाहिजे। तर 25,000 रुपये कसले काय बोलतो तिने काय सवयनं काय मला काय तिने सवयनं जबाब दिली बोललं नाहीत मला। मग तुमचं ॲडमिशन तोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत तुमचं ॲडमिशन आम्ही डॉक्युमेंट हातात घेत नाही असं बोलत। मग मी ठीक आहे म्हटलं, मला का माझं मी बघतो म्हटलं काय असेल, त्यांनी आम्ही साहेबांनी कानावर घातलं आणि मी आलो।